नमस्कार मित्रांनो, हा माझा मोठा भाऊ आज ह्याचा बर्थडे, ह्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही बी शुभेच्छा द्या. आणि आज ह्याच्यातर्फे आम्हाला सगळ्यांना पार्टी मोठी आहे का नाही? अरे ना नाही नाही पार्टी ते कुठे द्यायची ते तुमचा भारी हॉटेलला ती पार्टी देणार आहे आज. आणि आमच्या सगळ्यांच्या परिवारातला हा मधुआ भाऊ आहे आमचा. आणि हे मधुआ भाऊ खूप कष्टाळू आहे आमचा. म्हणजे कष्टाळू म्हणजे लहानपणापासून त्याने आतापर्यंत कष्टच केलेत आणि आता मी ते कष्ट करतोय. त्याच्या पावलावर ठेवून मी सुद्धा कष्ट करायला लागलोय. आता काम करतोस? काम काय करतोस? माझ्या मागले काम आहे. काय काम आहे? तुला काय माहिती? काय काम नाही. ह्याचा माझा धंदा आहे म्हणजे भाजीपाल्याचा. हा खूप कष्टाळू आहे. आणि हे सुद्धा म्हणजे सांगायची गोष्ट नाही पण सांगतोय. हे सांग सांग ना. हे बी सासरवाडीकडून गड्डू घेतोय. तो घेतो मी नाही घेत. आणि हे सासरवाडीतला माल खातोय. हे मी मला नाव ठेवतोय. त्यामुळे ह्याला बी थोडस शिव्या घाला मला जसे घालतात. पार्टी कॅन्सल आहे. बघा आता तर आम्ही ह्याच्या सासरवाडीत जाऊन राहणार आहे 15 दिवस. त्या मागे मी बी जाणार आहे. माझे तू जा, मला नाही द्यायचं. गाय मागं लोडणं. तू जा, मला नाही द्यायचं. मी इथंच थांबणार आहे. का मग घर आहे मला राहायला. तुला नाही जसं आहे तसं. सासरवाडीत नाही का राहत तू? कोटा मी नाही राहत, तू राहतो. जाणार आहे ना, तुला बोलीत नसतील ते. कशा नाही बोलू ती. मग नाही बोलू दे ना. तर ह्याला तुम्ही शुभेच्छा द्या. आणि तुझं काय म्हणणं आहे? माझं बी तेच म्हणणं आहे की आज हे पार्टी देणार आहे तर हा पार्टी द्या. पण आज रविवार आहे, आता आपण खात नाही. आपण व्हेज खाऊ, हॉटेलला जाऊन व्हेज खाऊ आपण. मस्त 1 किलो पनीर आणतो. हम्म. पनीर आपण घरी बनवून टाईट मध्ये हम्म. चपात्या बनवून घरीच हा. झाली पार्टी. एक बारकाचा केक आणतो. ती पार्टी आपल्याला मान्य नाही. कसली पार्टी? हॉटेलात जाऊ. आपल्याला खांडखुंडाची एक तर पार्टी पाहिजे, नाही तर मग हाटला. आपण रविवारचं खात नाही त्याच्यामुळे आपल्याला मग हॉटेलला मंगळवारी खाऊ. नाही नाही. हा मंगळवारी खाऊ. मंगळवारी लग्न आहे आपल्याला. शुक्रवारी खाऊ. शुक्रवार तिकडे जायचं आपल्याला. मग काय कॅन्सलच करायचं का? पुढच्या मंगळवारी खाऊ. पुढच्या मंगळवारी सगळ्यांना त्यांना सगळ्यांना म्हणी म्हणून जेवायला माझ्या. अशाला सगळ्यांना. अरे त्यांना तू ती बिल त्यांचं मान राख ना तू बेटा त्यांचा. सगळे जण मिळून जेवायला या. हा बिल जे होईल ते आम्ही 2 जण अर्धा देऊ. अरे मग येऊ नका, आमच्या मागले काम आहेत. आणि आम्ही सध्या बिजी असल्यामुळे आमच्याकडे कोणी येऊ नका काय नका. ती मम्मी आहे आमची, मम्मीला आपण 2 शब्द बोलू. तर मम्मी आज बोलणार आहेत की नेमके काम काय करते त्याबद्दल. नाही कामाचा त्याचा बर्थडे, लेकाचा बर्थडे म्हणजे तुझा बर्थडे असतो. लक्षात आलं पाहिजे. ते तू काय कर, 2-1,000 रुपये दे. तुला तर दुसरं येतं नाही काय तू येतो कशाला? बुद्धीवरची गुद्द्यावर तू येतो कशाला मुद्द्यावर? सांगायला काय मी गुद्दार येतो तर तू मुद्द्यावर कशाला येतो माझ्याकडे? माझं काय म्हणणं, गोरगरिबामध्ये वाटू पैसे, त्यांना अन्नदान करू. अन्नदान करू. तू पुण्यावरती राहत आहेस, तू जाऊन काय तुला वाटायचंय ती वाट. मला काय घेणं देणं नाही तुझं. तू लय तू दान धर्म कर रस्त्याला जाऊन. मी करू शकत नाही. अगं मी काय म्हणलं, तुझंच नाव होईल तिथं. 1000 रुपये दे बरं मला. तुझंच बॅनर लावू. 1000 रुपये दे. बॅनरची गरज नाही. रोडला हिचं अरे बॅनर दिवसभर मी तू भरते तिथं. अगं तुझं बॅनर लावूस तर खर्च करू. 1000 रुपये तुला असं उभं राहायचं राहते ताई त्या. तसंच द्या कसं 1000 मी रुपये. राहते? असं असं राहते असं राहते असं राहते कसं बी सांग मला. मी राहते उभा. पत्र्यावर 1000 रुपये मिळतात ना. पत्र्यावर तुला 1000 रुपये दिसतो, मला 1000 रुपये तू दे ना. मी अशी म्हणत राहते, अशी म्हणत राहते, अशी म्हणत राहते. कशी बी राहते मी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे तर निघ बघ धंदा. यांच्या नादी लागण्यात नादी मजा नाही. लागणार. आपलं आपलं काम धंदे बघा बाबा. कुठं येड्याच्या नादी तुला लागत वाटतं बसायचं. काय की मी कसं तरी गंडून हिच्याकडून 1000-2000 काढीन. अगं माझं काय म्हणणं होतं, बॅनर लावायला मी बळबळन. माझं- मला काय गरज आहे बॅनर माझं काय लावण्याची? म्हणणं होतं माहिती का, गरीब लोकांमध्ये आपण अन्नदान केलं असतं. मग आणखी घरी करू. माणसाला जीव घालू. सगळ्यात मोठी मीच गरीब आहे, मला थोडं काय खाऊ घाला. मला पैसे दे म्हणजे मी राहतो आणि मी खाऊन येतो. ते म्हणतो मी. लय शिया नाही सर. यांच्या नादीत लागत नाही. आधी नको लागलं. जा आता कुठंतरी चोर चपाटी बघून या कुठं काय एवढंच काम भेटतंय नाही मला. तेवढंच काम आहे तुमचं. कंटिन्यू कशावर लक्ष असते. चाललेच काहीतरी कुठंतरी धपका धुपका हा नाही.